पेणमधील कवंडाळ तळ्याजवळच्या पठाण चिकन सेंटरमध्ये खराब चिकन. ग्राहकाला विकलेल्या कलेजीवर आढळले पांढऱ्या रंगाचे डाग. पेण शहरातील कवंडाळ तळ्याजवळ असलेल्या पठाण चिकन सेंटरमध्ये खराब अवस्थेतील मांस विक्रीस ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका ग्राहकाने घेतलेल्या चिकन कलेजीवर पांढऱ्या रंगाचे डाग आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला असून पठाण चिकन सेंटरवर विक्रेत्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. अन्न तज्ज्ञांच्या मते मांस किंवा कलेजीवर आढळणारे असामान्य पांढऱ्या रंगाचे डाग हे काही वेळा जीवाणूजन्य अथवा बुरशीजन्य संसर्गाचे संकेत असू शकतात. अशा प्रकारचे मांस सेवन केल्यास विषबाधा, पोटाचे विकार तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पठाण चिकन सेंटरची अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक आरोग्य विभागामार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश पाटील, मी पेणमध्ये राहतो आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सावधान करण्यासाठी इथं आलेलो आहे. आज सकाळी 10:30 वाजता आहे ना, आपल्या पेणमध्ये पठाण चिकन सेंटर जे सार्वजनिक शाळेच्या समोर आहे तिथे मी चिकन विकत घेण्यासाठी गेलो आणि हे बघा, हे कलेजी पेटा जर तुम्ही नीट बघितलात तर हा अशा पद्धतीचा कलेजी पेटा त्याने सकाळी प्रोव्हाइड केला होता. त्याच्यामध्ये हा जो कलेजी तुम्ही जर नीट बघितली तर त्याला पांढऱ्या कलरचे टिपके वगैरे दिसतात बघा तुम्हाला, आणि येलोइश दिसतोय हा पूर्णपणे. जर तुम्ही इंटरनेटवर नीट सर्च करून बघितलं ना तर तुम्हाला आढळेल की व्हाईट कलरचे किंवा येलोइश कलरचे टिपके चिकनच्या लिव्हरला तेव्हाच पडतात जेव्हा ती कोंबडी जी आहे ती मृतक असेल किंवा तिला कुठल्याही प्रकारचा रोग झालेला असेल, तर अशा पद्धतीचे टिपके आपल्याला दिसण्यात येतात. आणि हा जर तुम्ही नीट बघितलात ना तर हा बघा, हा निळसर पडलेला दिसतो. ठीक आहे, निळसर तेव्हाच पडतो जेव्हा त्याला कुठला तरी रोग झालेला असेल किंवा तो 4 दिवस किंवा 5 दिवस जुना असेल चिकन, त्याच वेळी त्याला निळसर हा कलर पडतो. ज्यावेळी हा प्रकरण घेऊन आम्ही पुन्हा एकदा पठाण चिकन सेंटरकडे गेलो त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यांनी पहिले तर सांगितलं की अशा पद्धतीचा कुठलाही रोग आमच्या कोंबडीला झालेला नाहीये, तुम्ही पाहिजे असेल तर ज्याला पाहिजे तुम्ही त्याला दाखवू शकता, अशा पद्धतीची त्यांनी उडवाउडवीची उत्तरं आम्हाला दिलेली होती. आता महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या पेणमध्ये फूड अँड ड्रग डिपार्टमेंट असून सुद्धा जर अशा पद्धतीने नागरिकांची गैरसोय होत असेल तर याच्यामुळे आज उद्या जर कुठलाही भयंकर आजार किंवा रोग लोकांमध्ये पसरला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा माझा प्रश्न आहे पूर्णच्या पूर्ण शासनाला. आणि मी सांगतो तुम्हाला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.